जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि व्लॉग स्टार्ट केला मी संध्याकाळी 7:30-8 वाजता। आणि का, कारण की दिवसभर आज फार्म हाऊसवर झाडं लाव, हे लाव, ते लाव, सगळं आवराआवरी चालू केली। आणि सगळ्या झाडांना पप्पांनी आणि आम्ही सगळे ते लेबर वगैरे सगळ्यांनी मिळून मस्त छान असे सपोर्ट लावले आणि खत टाकलं, कारण की आता पावसाळा चालू झाला। नवीन खूप सारी झाडं मी नवीन सकाळी घेऊन गेलेलो, ती पण लावलीत आणि बाकीचे खड्डे पण करून ठेवलेत, जेणेकरून आता संडेला सगळे जे कोण येतील त्यांच्यासाठी झाडं लावायचं आहे। आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की एक प्रत्येकाच्या हातातून सत्कार्य करून घ्यायचं आहे, जबरदस्तीवालं का नाही होईना पण घ्यायचंच आहे। सो ते पण करून घेतलेलं आहे। दिवसभर नानूला भेटलो नाही, पहिले जाऊन नानूला भेटतो आणि नंतर पुढे बघूया कसं काय आहे आणि काय प्रोग्राम आहे। एकच डोका, एक दुपारी काय ग, कोण आहे ग, कोण आहे ग, कोण आहे ग, तुमक दुम दुम चाक दुम दुम चाक दुम दुम चाक दुम दुम दुम। हा वन, हा दीदू ती गेली बघ दीदी। 1 2 3 बघा और इसने आज पहला कितने 1 साल के बाद एक वीडियो डाला है चैनल पे, वो भी कोलंबी मेरे को बहुत पसंद है, सबको ही अच्छी लगती है, मधे मधे बोलते हैं। और इसका मी ऐकला आणि हिने एक छान असं सुंदर मिनी ब्लॉग शूट केलाय, पण मी एडिट नाही केलाय, तो आता मी लवकरच एडिट करणार। काढली तिने टेकली। आणि पप्पा आणि मी मस्त आज फार्म हाऊसवर आम्ही सगळी तयारी करून आलो। तयारी नाही, या संडेला फार्म हाऊसवर जाऊया ना पप्पा। दादा मस्त आय मसाजर लावून बसलेला, मस्त बसलेत दादानी आय मसाजर यूज केला। आणि मी इकडे डेड स्किन झालेत, ते त्याच्यासाठी कॅलस रिमूव्हर यूज करतो, त्याच्याने डेड स्किन आपल्या जी पण आहे ती पूर्ण छान अशी क्लिअर होते बघा। आणि हार्ड स्किन, डेड स्किन असते ना जी पायाला होते आपल्या, ती सगळी क्लिअर होते। सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन चेक करा। सो लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी एका टॉपिकवरती बोलणार आहे, ते म्हणजे तुम्ही तुमच्या बेबीजला कसं काय सेलफोन्सपासून लांब ठेवू शकतात। सो हे जे काही मी बोलणार आहे दॅट इज टोटली फ्रॉम माय एक्सपिरियन्स, जे मी आता 19 मंथ्स ऑफ ज्ञाना 19 मंथ्सची झालेली 19 मंथ्स ऑफ पॅरेंटहूडमध्ये जे काही एक्सपिरियन्स केलेलं आहे, सो त्याबद्दलच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कसं काय आम्ही ज्ञाना सावीला वी आर ट्राईंग आवर बेस्ट की ते सेलफोन्सपासून टी व्हीपासून थोडंफार लांब राहावं आणि काय काय आम्ही एक्झॅक्टली करतो। ऑफकोर्स आम्हालासुद्धा त्रास झालेला आहे त्या गोष्टीचा, म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट फोन्सपासून लांब ठेवणं, पण वी आर ट्राईंग आवर लेवल बेस्ट। आणि टचवूड ते लोक नाही तेवढं की फोन्स अँड ऑल लागत। सो बेसिकली हाऊ वी डिड, म्हणजे आम्ही कसं स्टार्ट केलं। सो आम्ही जेव्हा पण त्यांना म्हणजे इनिशियली आम्ही कधीच त्यांना मोबाईल्स वगैरे दाखवलंच नाही, पण ही जनरेशन अशी आहे ना, इनफॅक्ट आपण हे लोक असे अडॅप्ट करतात की जे काही आपलं बघतात ते अडॅप्ट करतातच।
आपण कितीही वेळा फोन घेतला तर त्यांना सुद्धा ती क्युरिओसिटी असते की काय एक्झॅक्टली फोनमध्ये किंवा कुठलीही गोष्ट असू दे ऑब्झर्व करतात आणि ते अडॉप्ट करणं खूप इझी आहे त्यांच्यासाठी. सो आपल्याकडे तर फोन असतोच, आपण फोनवरती काही ना काही चालूच असतं, काही रील्स बघा काही बघा चालूच असतं. सो त्यांना सुद्धा एक क्युरिओसिटी असते त्याची की काय आहे एक्झॅक्टली. सो ऑफकोर्स ज्ञानाला पण तसं होतं, सावीला पण होतं, दोघींना पण होतं. पण आम्ही सिन्स बिगिनिंग एक गोष्ट म्हणजे जी आत्तापर्यंत करत आलो आहे, त्यांना जेव्हा पण फूड फीड करतो तेव्हा वी मेक शुअर की त्यांना कधीही आम्ही मोबाईल नाही दाखवला, TV नाही दाखवलं. मी फक्त एलेक्सा की त्याच्यावरती पहिले इनिशियली तर मी पोयम्स बोलायचो, आम्ही दोघी बहिणींनी पोयम्स बोलायचो, जेवढं काही पोयम्स आम्हाला जमायचे तेवढेच सगळ्या बोलायचो. नंतर मग एलेक्सावरती पोयम्स मी लावायला लागली, गाणी लावायला लागली, जसं जसं ज्ञानाला आवडायला लागले तसं. सो तसं आम्ही गाणी लावायला लागलो. आम्ही एलेक्साच लावायचो, त्यांना मोबाईल आणि TV अजिबातच दाखवलं नाही. आणि अजूनसुद्धा ती हॅबिट चालू आहे की ते खाताना पण मग आम्हाला एव्हरी डे काहीतरी नवीन खेळणं त्यांना द्यायला लागतं. खेळणं म्हणजे ते काही असू दे, आपल्या किचनचं पण असू दे, डब्बा ओपन करणं वगैरे हे ज्ञानाला खूप आवडायचं. म्हणजे शी वॉज मला वाटतं 10 monthsची होती तेव्हापासून तिला ते टिफिन्स ओपन करायचं बंद करायचं त्या गोष्टी खूप आवडतात करायला. सो ते कुठेतरी त्यांना एंगेज ठेवायला लागतो. पण मग त्याच्यामध्ये आम्ही मोबाईल वगैरे काही दाखवत नाही. सो हे जेवणाचं पार्ट झालं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण कधीतरी मोबाईल घेऊन बसतो. सो हे आपण येतात बघायला की काय आहे, म्युझिक चालते मग बघायला येतात, तर त्यांना त्यावेळेस कसं करू. सो इनिशियली ज्ञानाला थोडीफार म्हणजे कधीतरी आधी असं आयपॅडमध्ये दाखवायचं, चल मी तुला बी दाखवतो, बी इज डॉग, तिला डॉग्स आवडतात तर मी तुला दाखवतो. सो तेव्हाच मी त्याला बोललेली नको दाखवूस, की फर्स्ट स्टेप ही नेहमी पॅरेंटकडूनच असते, चाइल्डकडून कधीच नसते. आपण त्यांना जे दाखवू, आपण जे त्यांना हे करू तेच ते शिकणार आहेत. बाकी आपण जे जी हॅबिट लावू पोरांना ती पोरांना हॅबिट लागते, हे मी खूप ऑब्झर्व केलेलं आहे. सो मी त्याला इनिशियली स्टॉप केलं की नको दाखवू, तुला ते आता वाटते की नाही मी फक्त कुत्रा दाखवतोय, उद्या तर कुत्र्याचा होईल, अजून भरपूर साऱ्या गोष्टी येतील, उद्या ती तुला गाणं प्ले करायला लावेल, ती काय काय गोष्टी बोलेल, हे चेंज कर, हे नको. आणि थोड्या दिवसांनी तसंच झालं की ती जेव्हा पण वरती यायची ना, तिला आयपॅड दिसला बेडरूममध्ये की ती बोलायची मला भी दाखवायची, तर भी मध्ये दाखवता वेगळं व्हायचं. सो ते असं झालं की मी एवढा ट्राय करते गोष्टींना की सगळं लांब ठेवायचं, आणि ही 2-3 दिवसात अशी, आणि मग ती झोपताना झोप आली की तू मला भी दाखव असं व्हायचं तिचं. सो मग नंतर मग मला असं मी ऑलमोस्ट आम्ही आत्तासुद्धा झोपताना काय करतो, मग मोबाईल्स ती आली की मोबाईल्स लांब ठेवतो, आयपॅडसुद्धा लपून ठेवायला लागलो त्यानंतर. आणि मी तिच्याशी बोलायला लागली, म्हणजे की खूप साऱ्या गोष्टी झोपता वेळेस की तिला त्या गोष्टींपासून इग्नोर हो की नाही लक्षात नाही राहणार. मग मी तिच्याशी बोलायची की व्हॉट इज युअर नेम, मग नंतर ABCD वगैरे ट्राय करायची तिच्याशी बोल, तिला म्हणजे कुठे ना कुठे एंगेज ठेवायची. तर त्या गोष्टींनंतर ती विसरूनच गेली. आयपॅड आता दिसतं सुद्धा बेडरूममध्ये, ती बघते जाते, आता ती लक्षातच नाही तिला की काय आयपॅडमध्ये काय असतं काय नसतं. मोबाईलमध्ये पण तसंच. सो असं नाही आहे की म्हणजे आपल्या हातात आहे की बेबीजला किती लांब ठेवू शकतो आपण. थोडाफार त्रास होतो, नक्कीच होतो, त्यांना भरवताना तर खूप त्रास होतो, टँट्रम्स असतातच, खूप टँट्रम्स असतात, पण इट्स ओके. पण मुलाला भूक लागली तर ते खाणारच आहे. सो तेव्हा भूक लागते तेव्हा. पण जेवढं लांब ठेवता येईल तेवढं ट्राय करा. आणि शेवटी ते आपल्याच हातात आहे की किती आपण बेबीजला लांब ठेवू शकतो. कारण आता खूप चान्सेस वाढलेले आहेत की बेबीज लहान मुलांना 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या की लगेच चष्मा लागतो. आणि म्हणूनच इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण त्या गोष्टी जेवढ्या अवॉइड करता येईल तेवढ्या करा. थोडे एफर्ट्स द्यायला लागतात पण केलं पाहिजे. सो तसंच आम्ही त्यांना TV सुद्धा ॲसच नाही दाखवत. कधीतरी असं दाखवलं तर एखादं कार्टून नाही सॉरी सॉन्ग, एक मोठा हाती वगैरे त्यांना आवडतं, ते खूपच एकदम क्वचित असतं. सो आम्ही इनफॅक्ट अजून सुद्धा ते झाल्यापासून घरात ते असे कधी TV बघायला लागले तर आमचा TV स्विच ऑफ होतो, बंद होतो की TVची लाईट गेली असं आम्ही त्यांना बोलतो. सो आम्ही ट्राय करतो खूप टाईम. आणि तसंच विथ रिस्पेक्ट टू फूड की ते आता ऑलमोस्ट 2 yearsचे व्हायला आल्यात. मी अजून साखर नाही दिले, बिस्किट्स नाही दिलेले, चॉकलेट्स नाही दिलेले आहेत. कधी बाहेर गेल्यावरती कोणतरी हातात देतो, पण ते असं आहे की जेवढा इयर्स आपल्याला अवॉइड करता येईल ठीक आहे. एकदा त्यांना
कळायला लागलं की तेव्हा वी कॅन्ट स्टॉप देम. पण जेवढं आपल्याला आत्ता करता येईल दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बिकॉज बिस्किट्स बाहेरचे बोलले तरी त्याच्यात पाम ऑइल असतो, मैदा असतो, शुगर कंटेंट असतो. दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. सो आम्ही ट्राय करतोय किती अवॉइड करता येईल तेवढं करायचं. त्यांच्यासमोर कोणी खातच नाही, बिस्किट्स बिलकुल खात नाही, चॉकलेट्स त्यांना नाही सच माहिती आहे आणि कोणी दिलं तरी नाही. कारण ज्ञानाचं स्वीट टूथ आहे, तिला खूप स्वीट गोष्टी आवडतात. सो ट्राय करतोय की जेवढं आत्ता होईल तेवढं करायला पाहिजे. ड्रायफ्रूट्स देतो, हे देतो, त्या गोष्टींनी मी ट्राय की त्यांना ड्रायफ्रूट्स द्यायचे, फ्रूट्स द्यायचे, ह्याच्याने बघतो की जेवढं लांब ठेवता येईल तेवढं. सो खूप दिवसपासून वाटत होतं तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर कराव्या की माझा एक्सपिरियन्स काय आहे आणि मी काय करत आले. बिकॉज मी पण त्या गोष्टीतून गेली की इट्स व्हेरी डिफिकल्ट ॲक्च्युली मोबाईल्स आणि ह्याच्या. कारण कधी कधी आपण पण त्यांचे एवढे टँट्रम्स असतो की वैतागतो आणि फायनली आपण बोलतो जाऊ दे घे. पण मुलांना एंगेज ठेवा आणि त्यांचं त्याच्यानेच व्होकॅब्युलरी पण वाढेल, त्यांना ते व्यवस्थित सगळं गोष्टी जमतील, बोलायला लवकर लागतील. सो तुमचं आणि त्यांचं रिलेशन चांगलं होईल. सो मेक शुअर की आपण जेवढं अवॉइड करता येईल तेवढं केलं पाहिजे. सो तुम्हाला तुमचं एक्सपिरियन्स काय आहे, तुम्ही तुमच्या बेबीजबरोबर काय करतात एक्झॅक्टली, त्यांना TV पासून कसं लांब ठेवतात किंवा की तुमचे मुलं ऐकतात का नाही, नक्कीच मला कमेंट करून सांगा, ऐकायला आवडेल. सी यू ऑल इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय, टेक केअर, थँक्यू. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.